आज आपण मस्त चमचमीत कोळी पद्धतीमध्ये वांग घालून कोळंबीचं सुकं बनवतोय। अगदी सोपी रेसिपी आहे आणि चवीला तर एकदम भन्नाट लागते। इथे आपण कोळंबी घेतली आहे आणि ती साफ करून स्वच्छ धुवून घ्यायची आहे। एका पातेल्यात आपल्याला 3 पळी तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये चिरलेला कांदा घालायचा। कांदा थोडा परतला की यामध्ये आपल्याला ठेचलेलं लसूण आणि आलं घालायचं आहे। लसूण थोडं जास्त प्रमाणात घ्यायचं। त्यानंतर कांदा थोडा गुलाबी रंगाचा परतला की यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे आणि इथे मी केओचा कोळी मसाला घातला आहे। या मसाल्यामुळे आपलं जेवण चवीला एक नंबर बनतं। त्यानंतर आपण यामध्ये चिरलेला टोमॅटो घातलेला आहे आणि ही मी वांगी कापून पाण्यामध्ये ठेवलेली ती वांगी घालून घ्यायची आहेत। यासोबतच कोळंबी आणि 2 ते 3 कोकम घालायचे आहेत। सर्व एकजीव करून घ्यायचं। एकीकडे आपण वाटण तयार करून घ्यायचं आहे। वाटणासाठी इथे मी सुकं खोबरं गॅसवर भाजून घेतलेलं आहे। त्यामध्ये कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालून याचं मिक्सरमध्ये वाटण तयार केलेलं आहे। ते वाटण आपण यामध्ये घालून चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडंसं पाणी घालून सर्व छान एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर पातेल्यावर झाकण ठेवायचं आहे। झाकणावर पाणी ठेवून आपण कोळंबी 15 मिनिटे छान शिजवून घ्यायची। मध्ये 1-2 वेळा ढवळून घ्यायची आहे। आता आपण वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात। आपली मस्त चमचमीत कोळंबी खाण्यासाठी तयार झालेली आहे। या पद्धतीने बनवलेली कोळंबी भाकरी किंवा डाळ भातासोबत खूप छान लागते। तुम्ही आपली रेसिपी नक्की ट्राय